नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। शिर्डीतून शिवसेनेकडून कुठल्या नेत्याला उमेदवारी मिळणार जाणून घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, शिवसेना गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिर्डीतून भाऊसाहेब वागचौरे यांची उमेदवारी निश्चित असल्याचं स्पष्ट केलं आहे। वागचौरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विजयी होतील असे ते म्हणाले। विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते। यामुळे शिर्डीतील उमेदवाराचा सस्पेन्स आता उठला असून वागचौरे यांना उमेदवारीची मुंबईतून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे। शिर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी विनायक राऊत यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना ही माहिती दिली। यावेळी भाऊसाहेब वागचौरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, सचिन बथडे, लखन भगत, संजय छल्लारे, राधाकिशन बोरकर, निखिल पवार, शेखर दुबैया, राष्ट्रवादीचे संदीप वर्ष उपस्थित होते। काँग्रेसचे काही नेते या बैठकीला उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या उमेदवारी वाटपात शिर्डीच्या जागेबाबत अनेक दिवस घोळ सुरू होता। शिर्डीची जागा काँग्रेसला सोडून त्या बदल्यात शहरी मतदारसंघ सेनेला देण्याची चर्चा सुरू होती। मात्र वागचौरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासूनच प्रचाराला सुरुवात केली होती। खासदार राऊत हे शिवसेनेचे सचिव असून ते वरिष्ठ नेते आहेत। आता त्यांनीच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थितीमध्ये वागचौरे यांची उमेदवारी जाहीर करीत सर्व शक्यता संपुष्टात आणल्या आहेत। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच लोक विजयी करतील। भाऊसाहेब वागचौरे यांची जनसंपर्कातील प्रतिमा आणि संपर्क या बळावर ते महाआघाडीचे उमेदवार म्हणून पसंतीस उतरतील। भाजपाने पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आहे, मात्र लोकांना श्रद्धा आणि निष्ठा हवी असते। महाआघाडीच्या त्रिवेणी संगमातून आघाडीचे खासदार म्हणून वागचौरे विजयी होतील असे राऊत यांनी सांगितले। पंतप्रधान पदासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार हे दावेदार आहेत। शिवसेनेमध्ये मात्र कोणीही पंतप्रधान पदाचे दावेदार नाहीत। केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता येऊन शिवसेनेला मंत्रिपदे मिळतील, त्याचाच आम्हाला निश्चित अभिमान राहील। मात्र मुजोर लोकांना धडा शिकवणार असे राऊत यावेळेस म्हणाले। त्यांचा रोख भाजपाकडे होता। डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान संपवण्याचे कट कारस्थान करणाऱ्यांना लोक मातीत गाडतील असा इशारा त्यांनी दिला। मित्रांनो, ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पक्षांतर किंवा जागा न मिळाल्यामुळे जे महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।